तुमचं मूल रोज चांगलं अन्न खातं, दूध पितं, फळं खातं, तरीही त्याचं वजन वाढत नाही. सतत थकवा जाणवतो, भूक लागत नाही, अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा वारंवार पोटदुखीचा त्रास होतो, तर या मागचं कारण फक्त कमकुवतपणा किंवा कमी आहार नसून पोटातील जंतही असू शकतात. आणि हीच एक छोटीशी समस्या मुलांच्या वाढीवर, आरोग्यावर आणि शिक्षणावरही परिणाम करू शकते. आणि म्हणूनच वर्षातून ठराविक वेळी घेतली जाणारी एक छोटीशी जंतनाशक गोळी तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या आरोग्यासाठी मोठा फरक घडवू शकते. मग ही गोळी नेमकी का घ्यावी, तिचे फायदे काय आहेत आणि ती कोणासाठी महत्त्वाची आहे, जाणून घेऊया. नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आपल्या आजूबाजूच्या वातावरणात मातीमध्ये दूषित पाणी किंवा अन्नामध्ये जंतांची अंडी असू शकतात. स्वच्छतेची पुरेशी काळजी न घेतल्यास किंवा हात न धुता जेवल्यास ही अंडी शरीरात प्रवेश करतात. त्यानंतर हे जंत आतड्यांमध्ये वाढू शकतात आणि शरीराला मिळणारी पोषक तत्वे स्वतः शोषून घेतात. सुरुवातीला फारशी लक्षणे दिसत नाहीत, पण हळूहळू भूक कमी होणे, पोटदुखी, अशक्तपणा, रक्ताची कमतरता, वजन न वाढणे किंवा मुलांमध्ये अभ्यासावर परिणाम होणे अशी अनेक लक्षणे दिसू शकतात. म्हणूनच जंतांचा संसर्ग झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा ठराविक कालावधीनंतर जंतनाशक गोळी घेणे हा अधिक प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय मानला जातो. आता जाणून घेऊया जंतनाशक गोळी घेण्याचे महत्त्वाचे फायदे. पहिला फायदा, शरीरातील जंत नष्ट होण्यास मदत होते. जंतनाशक औषध आतड्यातील बहुतेक सामान्य जंत नष्ट करण्यास मदत करते. त्यामुळे शरीरावरील त्यांचा ताण कमी होतो आणि संसर्गाचा धोका घटतो. दुसरा फायदा, अन्नातील पोषक तत्वांचा योग्य उपयोग होतो. जेव्हा आतड्यात जंत असतात तेव्हा ते अन्नातील पोषक तत्वांचा काही भाग स्वतः शोषून घेतात. जंत कमी झाल्यावर शरीराला जीवनसत्वे, प्रथिने आणि इतर पोषक तत्वे अधिक चांगल्या प्रकारे मिळू लागतात. तिसरा फायदा, मुलांची वाढ आणि विकास सुधारण्यास मदत होते. लहान मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी योग्य पोषण आवश्यक असतं. वारंवार होणारा जंतांचा संसर्ग कमी झाल्यास मुलांची वाढ, ऊर्जा आणि शिकण्याची क्षमता सुधारण्यास मदत होऊ शकते. चौथा फायदा, अशक्तपणा आणि रक्ताच्या कमतरतेचा धोका कमी होण्यास मदत होते. काही प्रकारचे जंत शरीरातील रक्त आणि पोषक तत्वांवर परिणाम करतात. त्यामुळे दीर्घकाळ संसर्ग राहिल्यास अशक्तपणा वाढू शकतो. नियमित जंतनाशकामुळे हा धोका कमी करण्यास मदत मिळते. पाचवा फायदा, पचनसंस्था अधिक निरोगी राहण्यास मदत होते. वारंवार होणारी पोटदुखी, पोट फुगणे किंवा अपचन यांसारख्या तक्रारी काही वेळा जंतांमुळेही होऊ शकतात. योग्य वेळी जंतनाशक औषध घेतल्यास अशा त्रासांमध्ये सुधारणा होऊ शकते. सहावा फायदा, संसर्गाचा प्रसार कमी करण्यास मदत होते. एका व्यक्तीला जंतांचा संसर्ग असल्यास त्याची अंडी वातावरणात पसरू शकतात. अधिक लोकांनी योग्य वेळी जंतनाशक गोळी घेतल्यास समुदायातील संसर्गाचे प्रमाण कमी करण्यास मदत होते. पण लक्षात ठेवा, जंतनाशक गोळी म्हणजे जादूची गोळी नाही. जर स्वच्छतेच्या सवयी पाळल्या नाहीत तर पुन्हा जंतांचा संसर्ग होऊ शकतो. म्हणून काही सोप्या सवयी नेहमी पाळा. जेवणापूर्वी आणि शौचालयातून आल्यानंतर साबणाने हात धुवा. फळे आणि भाज्या स्वच्छ धुवून खा. शक्यतो स्वच्छ आणि सुरक्षित पाणी प्या. नखे लहान ठेवा आणि स्वच्छता राखा. लहान मुलांच्या तोंडात माती जाणार नाही याची काळजी घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं, जंतनाशक गोळी स्वतःहून किंवा मनाने वारंवार घेऊ नका. ती वय, आरोग्य स्थिती आणि सरकारी आरोग्य मोहीम किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावी. काही परिस्थितींमध्ये, विशेषतः गर्भधारणा, गंभीर आजार किंवा विशिष्ट वैद्यकीय अडचणी असल्यास डॉक्टरांचा सल्ला आवश्यक असतो. म्हणूनच सरकार शाळा आणि अंगणवाड्यांमधून वेळोवेळी जंतनाशक मोहीम राबवते. या मोहिमेचा उद्देश मुलांना जंतांपासून संरक्षण मिळावे आणि त्यांची निरोगी वाढ व्हावी हा आहे. एक छोटीशी गोळी, पण तिच्यामुळे मिळू शकतं चांगलं पोषण, अधिक ऊर्जा, निरोगी पचन आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचं संरक्षण. जागतिक जंतनाशक दिनानिमित्त स्वतः जागरूक व्हा आणि इतरांनाही जागरूक करा. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. तुम्हाला आरोग्याशी संबंधित आणखी कोणत्या विषयावर माहिती हवी आहे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.